तुला कोणी माहिती देत रे? आम्हालाच माहिती नाही, तुला बरी माहिती मिळेल. कधी होणार आहे? ते क- हा? महाविकास आघाडीला आणि खास करून संजय राऊतांना सरप्राईज गिफ्ट म्हणायचं का? नाही, नो कॉमेंट्स. ते काय झालंय ते आज इतके म्हणजे त्यांचा मनस्ताप झालाय, त्यांना काय बोलावं आणि काय करावं काही सुचेना. ते त्याच्यामुळे त्यांचं त्यांना लागला. तुमच्या विजयानंतर शरद पवारांकडनं तुम्हाला शुभेच्छा आल्यात का? या विजयानंतर काही सुप्रियाताईंकडनं शरद पवार? मला अमित शहांच्याकडनं शुभेच्छा आल्या, माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या, ज्या ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडनं मला शुभेच्छा आल्या. म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या, माझ्या पत्नीकडनं आल्या, अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या आहेत. माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या, तुझ्याकडनं आल्या, असं अनेक दुपारी सगळे भेटायला आले होते तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा, दिल्या की नाही? तर त्याच्यामुळे तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केलेला. रे अजून सागरचं व्हायचं, सागर किनारे. कुठल्या नाही, आधी आमचे नेता निवड होऊ दे ना, मग आम्ही तिघं बसू ना. त्या संदर्भात सागर काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित बसू. इतकं बहुमत मिळालेलं आहे, आता आम्हाला थोडंसं व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे. अरे कसं होईल? 29 जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या? ते बघू ना. हाऊसचं काम इथं चालतं, हाऊसचं काम हाऊसमध्ये. काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा सुद्धा पराभव झालेला आहे. बाळासाहेब थोरात अरे काल तर बाळासाहेब गाडीतनं फिरत होते, आमचे जयंतराव गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे. गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवते. आता कधी सरकार चालवणार काय करणार? तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो. मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता. रोहित पवारांना पार्ट ऑफ गेले निवडणूक राम शिंदेच्या विरोधात. पण ते काय झालं अंतिम निकाल? रोहित पवारांचं झालं अशी माहिती. ते काहीतरी एक हे राहिले होते असं काहीतरी. पहिल्यांदा 354 जाहीर केलं, पुन्हा असं काहीतरी कानावर आलं. म्हणजे हो नाही हो नाही हो नाही. मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो, परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं. सारखे पुढं मागं पुढं मागं पुढं मागं चाललेलं होतं.